शिवसेनेचे तेच तर्रार नेते अब्दुल सत्तार 2022 पासून आपण बघतोय की ते आपल्या मनातलं ओपनली बोलायला अजिबात मागे पुढे बघत नाही आणि त्या अब्दुल सत्तारनी एकदा पुन्हा या संदर्भामध्ये खास करून संभाजीनगर जालना विधान परिषद मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने जेव्हा आपल्याकडे उमेदवारी घेतली आणि तिकडे आपला उमेदवार दिला त्याच्या विरोधामध्ये अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी केली. त्यांच्या मुलाने तिकडे अर्ज पण भरलेला होता. आता नक्की काय परिस्थिती आहे या प्रेस कॉन्फरन्स नंतर? अब्दुल सत्तारना खास ते मुंबईत आलेले आहेत. एकनाथ शिंदेबरोबर त्यांची बैठकही झालेली आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी शिंदे जे म्हणाले ते मी ऐकणार आहे वगैरे असं त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. नक्की काय परिस्थिती? अब्दुल सत्तार स्वतः आपल्याबरोबर आहेत. त्यांनाच आपण विचारूया की काय झालंय नक्की. अब्दुल सत्तार साहेब, अर्ज मागे घ्यायचं ठरलं तुमचं की अजूनही तुम्ही ठरवलेलं आहे की नाही एकदा भाजपला धडा शिकवलाच पाहिजे? नाही, आता रात्री आमची खरं म्हणजे 3 तास सन्माननीय उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांशी पूर्ण चर्चा झाली. 6 आमदार होतो आम्ही, 1 खासदार, त्यामध्ये पालकमंत्री महोदय, 2 जिल्हा प्रमुख, अशा सर्व ज्या आमच्या भावना होत्या. आमच्या जिल्ह्यामध्ये जी खतखत चालू आहे, आमच्या जिल्ह्यामध्ये जे भारतीय जनता पार्टीपासून आम्हाला ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल किंवा आता विधान परिषद असेल, या सर्व ठिकाणी एक वेळ काळ होता. 1 नंबरचा पक्ष संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हे शिवसेना होती. पण ती टप्प्याटप्प्याने आता एक सत्ता आमची चालली आणि एक सत्ता ते आमचाच मित्र पक्ष मोठा भाऊ घेऊ लागला. त्याची खंत आहे आम्हाला. कदाचित दुसरा पक्ष घेतला असता, दुसऱ्या पक्षाकडून आम्हाला पराभव पत्करावा लागला असता तर त्याचा आम्हाला कुठेही वाईट वाटलं नसतं. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये दिल्लीमध्ये आम्ही सरकारमध्ये सामील आहे, महाराष्ट्रामध्ये आम्ही सरकारमध्ये सामील आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा पक्ष कमकुवत करण्याचा काही राजकारणाचा पाठ चालू आहे का, तो आमच्या जिल्ह्यामध्ये चालू आहे का, याच्याबद्दल मी हे सर्व माहिती घेऊन जबाबदारीने हे जे बोललो याचे 3 अनुभव तुमच्या समोर आहे. एक आहे जिल्हा परिषद, दुसरी आहे महापालिका, तिसरी आहे विधान परिषद. म्हणजे गेल्या वेळेस विधान परिषदेमध्ये सर्वात जास्त मताने निवडून आलेला शिवसेनेचा सीट आमचा संभाजीनगर जालन्याचा होता. जिल्हा परिषदमध्ये एक हाती सत्ता होती. महानगरपालिकेमध्ये काही दिवस सोडले तर अनेक वर्षापासून ही शिवसेनेच्या ताब्यामध्ये असायची आणि तिथे महापौर शिवसेनेचा असायचं. ह्या अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी शिवसेना होती त्या ठिकाणी भाजप बसू लागली तर त्याला कुठेतरी काहीतरी खालच्या कार्यकर्ते जिल्हा लेवलचे ज्या पद्धतीने आमच्यावर अन्याय करू लागले याची वाचा फोडण्यासाठी खरं म्हणजे हे विषय समोर आलेला आहे. पण आता काय माहिती, तुम्ही अर्ज आधी मागे घ्यायचं ठरवलंय का ते मला सांगा आणि मग आपण ही चर्चा पुढे सुरू करू. पण तुम्ही अर्ज मागे घेणार आहात की अजूनही तुम्ही मैदानात? आता रात्री आम्हाला नाही ऐका ना, आता रात्री आम्हाला साहेबांनी आदेश दिला. साहेबाच्या आदेशाप्रमाणे आता अंमलबजावणी करण्याचा आम्ही ठरवलं. त्यासाठी फक्त आमचे कार्यकर्ते, आमचे मित्र पक्षाची सकाळी 9 वाजता मीटिंग होईल. त्यामध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबाच्या आदेशाचा पालन करण्याचा मी सर्वाला आव्हान करल आणि त्यानंतर विड्रॉल होईल. अच्छा, म्हणजे तुम्ही विड्रॉ करणार ही गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे. आता आपण मुख्य मुद्द्यावर येऊया. कारण कसं आहे, तुम्ही स्पष्ट आपल्या नेत्या आम्ही भाजपच्या विरुद्ध बंडखोर करू शकतो पण नेत्याच्या विरुद्ध बंड करू शकत नाही. पण मग असं काय आहे की एकनाथ शिंदेना तुम्हाला सांगावं लागतंय की नाही तुम्ही आता माघारी या म्हणून? जर एवढं भारतीय जनता पार्टी तुमची गळचेपी करतेय तर तुम्ही तलवार म्यान का करताय? छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे लढण्यासाठी मशहूर होते, 4 सदस्य तह करून तलवार म्यान करण्यासाठी नव्हते. आम्हाला वाटलं होतं की अब्दुल सत्तार आता मैदानात उतरलेत, अंबादास दानवेंना भेटतायत, वेगळी स्ट्रॅटेजी प्लॅन करतायत, म्हणतायत आमचं मुंडकं कापलं जात आहे, आम्ही आता एकदम लढाईसाठी उतरणार आहोत आणि ठाण्याला येता आणि तुम्ही तलवार म्यान करून टाकता. एकनाथ शिंदे सांगतात लढायचं नाही, ऐकून घ्या त्यांचं. अशाच पद्धतीने तर मोठ्या भावाचा कॉन्फिडन्स वाढत जाईल ना कुठेतरी, की अब्दुल सत्तारने किती बोंब मारली तरी त्यांना शांत करता येऊ शकतं. नाही, तुमचा मुद्दा एकदम खरा आहे. परंतु नेत्यांनी बोलल्यानंतर आमच्या अजून 4 जागा आमच्याकडे बी आहे. 4 जागा 17 पैकी आम्हाला दिलेली आहे. त्या 4 जागेवर याचा परिणाम होऊ नये.
या 4 जागेवर आमच्या पक्षाला कुठं दगाफटका होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी जे दिलेला आदेश आहे त्याच्यामध्ये आम्ही पालन नाही केलं तर त्याचे परिणाम आमच्या 4 जागेवर होणे यासाठी आम्ही साहेबांनी जो आदेश दिला त्याचं पालन करणार. दुसरी गोष्ट तुम्ही आता सांगताय की भारतीय जनता पार्टी एकटी संभाजीनगरची जागा असती. हा बोला बोला बोला. हा नाही, एकटी संभाजीनगरची निवडणूक असती तर मी जरूर तुम्हाला याच्याबद्दल खुलासा केला असता. आता निवडणूक राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये आहे, 17 ठिकाणी आहे. 17 मधून 4 ठिकाण आम्हाला दिलेले, 2 भाजपला आहे, 2 राष्ट्रवादीला आहे आणि 11 भाजपला आहे. अशा या परिस्थितीमध्ये एक मतदारसंघात काही चुकीचा संदेश गेला तर दुसऱ्यावर त्याचा परिणाम होणे. आमच्यावरची आमची परिस्थिती आहे ती तंतोतंत साहेबांनी ऐकली. आता हे जे आम्ही बोललो याच्यावर ते उपाय करणार, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीशी बोलणार आणि दोघंही मिळून ते त्यांच्या पक्षाला बोलतील. आम्ही आमच्याकडून बी काही चुकलं असेल तर आम्ही त्या बी दुरुस्त करू ना. परंतु सातत्याने या प्रत्येक निवडणुकीमध्ये फक्त आमचा पराभव कसा होईल याचा कोणी नियोजन करत असेल तर त्याच्यासाठी आम्ही सतर्क राहायला पाहिजे. पुढच्या येणाऱ्या निवडणुकीला कुठेही दगाफटका बसणार नाही याची दक्षता आजपासून घ्यायला पाहिजे. नाही पण सत्तार साहेब मला एक गोष्ट कळत नाही. तुम्ही सतत सांगताय की एक काळ असा होता की शिवसेना नंबर 1 ला होती, एक काळ असा होता की शिवसेना पुढे होती. हेच तर गोष्ट उद्धव ठाकरे पण सांगायचे की शिवसेना पुढे होती, भारतीय जनता पार्टीने आम्हाला कसं फसवलं. 2014 मध्ये त्यांना जास्त जागा लढायच्या होत्या, आम्ही तयार झालो नाही म्हणून आम्हाला कसं त्यांनी दूर ढकललं. हीच गोष्ट तर तुमच्या बरोबर होतीये. काय फरक आहे 2014च्या शिवसेनेमध्ये आणि आताच्या शिवसेनेमध्ये? त्यावेळेस तर तुम्ही म्हणत होतात की उद्धव ठाकरे चुकलेले आहेत म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टी बरोबर जायचंय. काँग्रेस, एनसीपी, राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला दगा देते, आमच्या मागून आमच्या विरोधात काम करते म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टी बरोबर राहायचंय. तुम्ही त्याच्यासाठी म्हणून भाजप बरोबर गेलात आणि आज भाजपवर सुद्धा तुम्ही तेच आरोप लावताय. नाही, कसं आहे, तुम्ही त्या 2.5 वर्षाचा कार्यकाळाचा थोडा एकदम शांत मनाने अभ्यास केला तर तुम्हाला समजेल की त्या 2.5 वर्षामध्ये शिवसेना किती डॅमेज झाली. नंबर 1. त्यानंतर 2.5 वर्ष जे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जे यश मिळत गेला त्याचा परिणाम गेल्या विधानसभेमध्ये आपण पाहिला का एकनाथ शिंदे साहेबांनी आपला पक्ष निवडून आणण्यामध्ये संख्या वाढवली, आमदारांची कमी नाही झाली. इकडच्या बाजूने तुम्ही पाहिलं तर दुसऱ्या बाजूचा जो रिझल्ट आहे भारतीय जनता पार्टीला बी इतका मोठा जो यश आला त्यामध्ये सिंहाचा वाटा त्यांच्या नेत्यांचाही आहे, त्यांचाही आहे, परंतु खारीचा वाटा जरूर आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. त्यांनी जे 2.5 वर्ष काम केलं, ज्या पद्धतीने काम केलं याचंही मूल्यमापन करायला पाहिजे. आता आमची तर मागणीच आहे की पुढचे 2.5 वर्ष तरी आमचे मुख्यमंत्री बनवा, आमच्या नेत्याला न्याय द्या. आम्हालाही राजकारण करताना सत्तेमध्ये सहभाग असून आज आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये सत्तेमध्ये नाहीसे झाले, कुठेही सत्ता आम्हाला दिसत नाही, सत्तेसारखी आमची वागणूक होत नाही, सत्तेचा न्याय आम्हाला मिळत नाही. यासाठी तर हे आम्हाला समजू लागलं की आपल्या जिल्ह्यामध्ये आपली शिवसेना जे काही आज नियोजनबद्ध कोणीतरी काम करू लागला त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे स्थानिक जिल्ह्याचे नेते करू लागले. हे मी आवर्जून तुम्हाला ही जी माहिती देऊ लागलो. दुसऱ्या जिल्ह्यामध्ये काय, दुसऱ्या विभागामध्ये काय हे मला माहित नाही, पण माझ्या जिल्ह्यामध्ये आमची ताकद इतकी मोठी असून आज बी 6 आमदार, 1 खासदार, इतकी मोठी शक्ती, इतकी मोठी ताकद दुसऱ्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेची नाहीये, ती आपल्या संभाजीनगर, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. पण मला एक गोष्ट सांगा सत्तार साहेब की जेव्हा संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक झाली, जर एवढीच शिवसेना ताकदवर होती तर भारतीय जनता पार्टीच्या जास्त जागा निवडून कशा आल्या? त्या ठिकाणी तर शिवसेनेच्या जागा जास्त यायला पाहिजे होत्या. तुम्ही नंबर 1चा पक्ष होतात, 2.5 वर्षामध्ये तुम्ही मुख्यमंत्री होतात. तुमच्याकडे बरोबर आहे. हा मुद्दा जी 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 मी तुमच्या मताशी सहमत आहे इथं एकदम 100%. हे आमच्या पार्टीचा नियोजन हुकला. पहिले युती 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 म्हणून त्यांनी अनेक दिवस काढले आणि शेवटच्या दिवशी युती तुटली. शेवटच्या दिवशी युती तुटल्यानंतर आमचे जे संभ्रमामध्ये आमचे बी नेते होते त्यांनाही काही कळालं नाही आणि याच्यामुळं फार मोठा दगाफटका बसला आणि जे आमचे 33 निवडून येणार होते तर ते 13 वर आलो आम्ही. हे ज्या सर्व स्ट्रॅटेजी निवडणुकीच्या चुकल्या आमच्या, त्या चुकीचे पहिले भागीदार आम्हीच आहोत. आमच्यामुळं हे जे परिस्थिती जे निर्माण केली
त्याच्यामुळं ते कधी पहिल्यापासूनच बोलले जे तुम्ही तुमचा लढा आम्ही आमचा लढता. आताही आम्हाला सांगितलं का पुढच्या निवडणुका तुम्हाला तुमच्या लढाव्या लागल, आम्ही आमच्या लढू. तर आम्ही जरूर आमच्या पद्धतीने आम्ही त्याचा उपाय करू शकतो. परंतु ऐन वेळेवर डायरेक्ट युती तोडायची रात्रीमध्ये आणि सकाळी बोलायचं तुम्ही तुमचा लढा, तर अशी कधी युती होत नाही. अनेक ठिकाणी जिल्हा परिषद महापालिकेमध्ये दगा फटका बसला. म्हणून आमच्या तालुक्यामध्ये आम्ही युतीच नाही गेली तर आमचा बरोबर रिझल्ट आला, आमचा बरोबर त्या ठिकाणी निर्णय मिळाला आम्हाला. परंतु ज्या ठिकाणी युती होऊन दगा फटका बसला, समजा संभाजीनगर शहर आहे औरंगाबाद, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती जे 19 सीट आहे जिल्हा परिषदेच्या शहराच्या आजूबाजूला, त्या ठिकाणी मोठा दगा फटका बसला. हे दगा फटका बसण्याचं कारण काय? महापालिकाचे कारण काय आहे? युती तुटली. अशा अनेक गोष्टी समोर आल्या, याच्यामुळे अडचण निर्माण झाली. पण तुम्ही ही गोष्ट एकनाथ शिंदेना सांगितली आहे का की अशा पद्धतीने दगाफटका केला जातोय? शिंदेचं काय म्हणणं आहे? शिंदे सुद्धा नाराज आहेत या गोष्टींवरनं? त्या शिंदेकडे सध्या पर्याय आता त्यांना नसल्यामुळे सांगितली, जे आता आहे ते ते- भाजपबरोबर आता ते आपण याच्यावर कंटिन्यू केलं पाहिजे असं शिंदेचं म्हणणं आहे. नाही, आता आम्ही आमची तक्रार केली त्या तक्रारीवर ते कमिटी नेमणार आहे, काही लोकांना जबाबदाऱ्या देणार आहे. त्या जबाबदाऱ्या देऊन त्या जिल्ह्याचा पूर्ण 6 आमदारांच्या मतदारसंघामध्ये काय चालू आहे, शहरामध्ये काय चालू आहे, याची पूर्ण माहिती ते घेऊन आणि आम्ही जे बोलू लागलो तो खरा आहे का खोटा आहे याची माहिती घेऊन नेत्याकडे येतील आणि दोन्ही नेते शिवसेनाचे आणि भाजपचे नेते याच्यावर उपाय काढतील. नाही, पण मला असं दिसतंय, कारण अनेकदा लोक असं म्हणतात की शिवसेनेकडे पर्याय नाही राहिलेला आहे. जर भारतीय जनता पार्टी, कारण भाजप ठरवतं की तुमच्याबरोबर युती करायची की नाही. बघा, मुंबई ठाणे या ठिकाणी बरोबर युती झाली. कल्याण डोंबिवली, मुंबई आणि ठाणेमध्ये महानगरपालिकेला युती होते, पण नाशिकला युती होत नाही, संभाजीनगरला युती होत नाही, पुण्यामध्ये युती होत नाही. त्यांना ज्या ठिकाणी वाटतं की शिवसेनेला बरोबर घ्यायचं त्या ठिकाणी घेतलं जातं, आणि ज्या ठिकाणी भाजपला वाटतं की शिवसेनेला बरोबर घ्यायचं नाही त्या ठिकाणी शिवसेनेला घेतलं जात नाही. हा शिवसेनेचा अपमान आहे असं नाही वाटत तुम्हाला? आणि जर अपमान असेल तर लोक असंही म्हणतात की शिवसेनेकडे चॉईस उरलेली नाहीये, म्हणून त्यांना भाजपचं सगळं ऐकून घ्यावं लागतं. नाही, आता सध्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही विधानसभेची निवडणूक झाली. साहेबांच्या पूर्ण नियोजनबद्ध जे काही राज्य चालवलं 2.5 वर्ष, त्याचा फायदा विधानसभेत मिळाला. आणि विधानसभेत मिळाल्यानंतर विधानसभेच्या नंतर ही परिस्थिती निर्माण झाली. तुम्ही एक लक्षात घ्या, विधानसभेपर्यंत आमच्या नेत्यांनी सर्वाला समान न्याय देण्याचं काम केलं. राज्य चालवताना मित्रपक्षाला कुठेही काहीही नाराजगी होणार नाही याची दक्षता एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली. आणि जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये इतक्या मोठ्या थम्पिंग लीडने महायुतीचा विजय झाला. आता यानंतर या 18 महिन्यामध्ये जे घडू लागलं, याला कुठेतरी सुधारावं, याला कुठेतरी बदलावं, याला कुठेतरी न्याय देताना आमच्या पक्षावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, आपल्या पक्षाने सतर्क राहावं. यासाठी आम्ही हे सर्व, माझ्या सिल्लोडसाठी किंवा एकटं सत्तारसाठी नाहीये, हे आता जी लढाई चालू आहे ही लढाई पुढच्या भविष्यामध्ये दगाफटका होणे यासाठी आहे. नाही, पण माझा प्रश्न अजूनही तोच आहे. भारतीय जनता पार्टी तुम्हाला जी ट्रीटमेंट देते ते ठरवत आहेत की आम्हाला युती कधी करायची आहे. आम्हाला त्यांना वाटलं तर ते ठाण्यामध्ये युती करतात, मुंबईमध्ये युती करतात, कल्याण डोंबिवलीला करतात. तुम्हीच आत्ता म्हणालात ना, संभाजीनगरला तुम्हाला ऐनवेळेस सांगितलं की आम्ही युती नाही करणार म्हणून. नाशिकला त्यांनी सांगून टाकलं आम्हाला युती नाही करणार म्हणून. याचा अर्थ असा की तुम्हाला गृहीत धरलं जात आहे, किंवा त्यांना माहिती आहे की तुम्ही जास्तीत जास्त बोलाल त्याच्या पलीकडे तर काही सरकारचा पाठिंबा काढून घेणार नाही, का ना विरोधात लढणार ना अजून काही करू शकता. महाशक्ती आहे भारतीय जनता पार्टी. एकदम बरोबर. तुम्ही हे जे शब्द बोलले हे बरोबर आहे का युती करायची का नाही करायची हे भारतीय जनता पार्टीच ठरवतो. कारण की देशामध्ये त्यांची सत्ता आहे, राज्यामध्ये आता त्यांची सत्ता आहे. त्यांना ज्या ठिकाणी सोयीचं राजकारण आहे त्या ठिकाणी ते युती करतात. ज्या ठिकाणी त्यांचा सोयीचं राजकारण नाहीये, त्यांचा पक्ष मजबूत करायचा आहे, त्याचा पक्ष बलवान करायचा आहे, त्याला पुढच्या वेळेस सर्व निवडणुका त्यांना स्वतःच्या याच्यावर जिंकायच्या आहे, कदाचित असा त्यांचा नियोजन असू शकतो. म्हणून युती करण्याचा अधिकार तर त्यांच्याकडेच आहे, करायची का नाही करायची. कोणता तरी एखादा असा मुद्दा आणायचा का त्या मुद्द्यामुळे तुम्ही तिकडं आम्ही इकडं अशा पद्धतीने हे राजकारण चालू आहे, याच्यामध्ये कुठेही तीड मात्र शंका नाही. शिंदे साहेबांची कोंडी झाली आहे का या सगळ्या प्रकारामध्ये? कारण महाशक्तीच्या विरोधात जाऊ शकत नाहीत आणि इथे असं बोलता
असं बोलता येणार नाही, कारण की शिंदे साहेबांची कोंडी करणं इतकं शक्य नाही. शिंदे साहेब हे राजकारणामध्ये एक सामान्य परिवारातून, एक शेतकरी कुटुंबातून वर आलेले आहे. त्यांना राजकारणाचा इतका दांडगा अनुभव आहे का त्यांची कोंडी करणं कोणालाही इतकं शक्य नाहीये. परंतु कधी कधी परिस्थितीनुसार जी परिस्थिती राहते त्यानुसार नेत्याला निर्णय घ्यावा लागतं आणि आमच्या नेत्याचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असतो. म्हणून आज जे एकनाथ शिंदे साहेबांनी मला सांगितलं की आपल्याला फॉर्म परत घ्यायचा आहे, युतीच्या सोबत राहायचं आहे, युतीला दगा फटका होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे, हे सर्व त्यांनी बोलल्यानंतर आम्ही हो सांगितलं ना. नाही, कारण बाहेर अशी चर्चा होती की तुम्ही जे बोलताय ते शिंदे साहेबांच्या मनातलंच बोलताय म्हणून. आता आम्हाला कळलं नाही की तुम्ही शिंदे साहेबांच्या मनातलं बोलत होतात की तुम्ही तुमच्या मनातलं बोलत होतात. एक लक्षात घ्या, शेवटी कोणीही काही बोललं तर शिवसेनेच्या मधला मी बोलत होतो. आमच्या जिल्ह्यामधली जी परिस्थिती निर्माण झाली त्यांच्या मनामधला मी बोलत होतो. माझा वैयक्तिक मी बोलत नाही, परंतु पक्षाचा आज नेत्याकडे फार जबाबदारी असतात. आपल्या नेत्याला आपली ही सर्व माहिती द्यावी हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा कर्तव्य होतं. मी ते कर्तव्य पार पाडलं. आता याच्यावर उपाय नेते काय करतात, कारण की पक्ष तर त्यांचा शिवसेना आहे, माझा शिवसेना आहे, धनुष्यबाण निशाणी आहे. त्यांनी जे धनुष्यबाणाचा एबी फॉर्म दिला तरच आम्ही उभं राहू शकतो, नसता आम्हाला उभं राहता बी येत नाही. हे सर्व आमचा जो राजकारणाचा पाठ जो केंद्रबिंदू आहे तो एकनाथ शिंदे साहेब आहे आणि त्यांना कोणीही कोंडीत धरण्याचा प्रश्नच येत नाही. ते राजकारणामध्ये स्वयंभू आणि राजकारणामधल्या सर्व गुणधर्म आहे त्यांच्याकडं, परंतु समुद्रासारखेच ते शांत राहतात. आम्हाला जरा लगेच कुठेतरी राग येतो आणि आम्ही रागाच्या भरामध्ये काहीतरी बोलून जातो, परंतु आमचे नेते कधीही बोलत नाही. पण याचा अर्थ हे नाहीये की ते कुठेतरी त्यांची कोंडी करू लागला, हे बिलकुल नाही. कधी काय ना, समुद्राचं पाणी थोडंसं खारट असतं आणि ते तोंडात गेलं की जरा ते तोंडाला खारट चव येते. आता राजकारणाची चव पण थोडीशी खारट झालेली आपल्याला बघायला मिळते. पण मला एक तुम्हाला विचारायचं आहे, अंबादास दानवेनं तुम्ही अचानक भेटलात काल. अंबादास दानवे पण म्हणाले की शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये पण खतखत आहे. जे आधी म्हटलं जायचं की भाजप आम्हाला नीट ट्रीटमेंट देत नाही, आज तीच गोष्ट तुम्ही सुद्धा बोलताय. एक्झॅक्टली तीच गोष्ट तुम्ही सुद्धा म्हणताय. कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये ही समस्या सुरू आहे का, की कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा सुरू आहे का आपण एकत्र असतो तर भारतीय जनता पार्टीला आपण टक्कर देऊ शकलो असतो. आज आपण दुभंगलेलो आहोत. तुम्ही म्हणताय की 2024 मध्ये तुमचा रिझल्ट चांगला आला, 19 मध्ये तुमच्या 56 सीट आल्या होत्या, 24 मध्ये 57 सीट आल्या, युबीटीच्या 20 सीट आल्या. तुम्ही एकत्र असतात तर 80च्या पलीकडे जाऊ शकला असतात. ही जी फूट पाडली आहे तुमच्या आपापसातल्या भांडणामुळे, त्याचा फायदा भाजपला होतोय का? जी, ते भांडण मिटलं पाहिजे असं तुम्हाला वाटायला लागलंय का आता, की जेणेकरून तुमचा पक्ष स्ट्रॉंग होईल? आता मी जे सध्यामध्ये जे पाहू लागलो, हे तुम्ही जे बोलू लागले ते बिलकुल खरं आहे. याचा फायदा त्यांनाच झाला ना. आमची महापालिका गेली, फायदा कोणाचा झाला? शिवसेना गेली, भाजप आली, फायदा भाजपचा झाला. जिल्हा परिषद गेली, फायदा कोणाचा झाला? भाजपचा झाला. आमची जी स्थानिक स्वराज्य मतदारसंघामधली जी एमएलसी होती, आता ती गेली, फायदा कोणाचा झाला? भाजपचा झाला. हे सर्व फायदे तर त्यांच्याकडे आहे, त्यांचेच आहे. आमच्याकडे तर आमच्या नेत्याला आमच्या भावना कळवणं, पक्षाची स्थितीची जी सध्या ग्राउंड लेवलवर परिस्थिती आहे ती कळवणं, कार्यकर्त्यामध्ये जी चर्चा आहे ती कळवणं, परंतु कोणताही निर्णय अंतिम घेण्याचा अधिकार हे फक्त एकनाथ शिंदे साहेबाला आहे. हे मी आवर्जून तुम्हाला यासाठी बोलू लागलो की आमच्या पक्षामध्ये सर्वच जे काही नेते असतील, कार्यकर्ते असतील, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, शाखा प्रमुख किंवा वरिष्ठ नेते, मंत्री, हे सर्व एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाचा पालन करतात. त्यांच्या सन्मानामध्ये कुठेही कमी पडत नाही. 29च्या निवडणुकीत तुम्हाला एकट्याने जाणं जास्त गरजेचं वाटायला लागलंय आता? तुमची तयारी आहे एकट्याने लढायची का? तेव्हा पुन्हा शिंदे साहेब सांगतील की नाही आपण भाजपचा काय होईल? आता शिंदे साहेब आमचे नेते आहेत. ते जे बोलतात, ते जे सांगतात, ते जे आदेश देतात ते आमच्या सारख्या शिवसैनिकाला आखरीचा शेवटचा आदेश असतो आणि तो आम्ही त्या शिवसेनेमध्ये आहे तर मला ते पाळावंच लागल आणि ते मी पाळणारच. मी शिवसेनेत आहे ना. माझा नेता जो बोलल तो अंतिम सत्य आहे. माझा नेता बी निर्णय घेताना सर्व विचार विनिमय करून निर्णय घेतात. ते काय असे
हवेमध्ये निर्णय घेत नाही माझ्या माहितीप्रमाणे, परंतु सध्याच्या या परिस्थितीमध्ये आमच्यावर आमच्या जिल्ह्याच्या नेत्यांकडून होणारा भारतीय जनता पार्टीचा अन्याय याच्यावर चर्चा करणं, याची पूर्ण माहिती घेणं, याचा पूर्ण सुनियोजितपणे लोक तर असं कोणी हे म्हणताय करू लागलं की का? अचानक तो घडू शकत फडणवीस आणि नाही. शिंदेमध्ये अचानक तो असं- पण कोल्ड वॉर सुरू आहे आणि त्याचा फटका मध्ये मध्ये जो बसतो तो सत्तार किंवा शिरसाट हे जेव्हा बोलतात त्याच्यातनं तो बाहेर पडत असतो. नाही, खरी परिस्थिती बोलायला काही हरकत नाही. मी तुम्हाला बरोबर बोलू लागलो. मी कोणत्याही गोष्टी लपवत नाही का आमच्याकडे जी परिस्थिती निर्माण होऊ लागली ती शिवसेनेच्या बद्दल आम्हाला संपवून आमचा मोठा भाऊ मोठा होऊ लागला. आम्ही ज्या जिल्ह्यामध्ये मोठं होतो आम्ही छोटे होऊ लागलं. याची कारणं शोधावे लागल, याच्यावर कुठेतरी चर्चा करावी लागल, याच्या कुठेतरी काय कारण आहे, कशामुळे हे सर्व घडू लागलं हे तर पाहावं लागल. आणि हे पाहण्यासाठीच आम्ही आमचे मुख्यमंत्री हे आमचे महायुतीचे आहे, तर महायुतीचे प्रमुख असल्या कारणाने त्यांच्याकडे हे सर्व माहिती देणं, सर्व त्यांच्याशी चर्चा करणं आणि त्यानंतर ते जे निर्णय देतील ते आम्हाला नेत्याला मान्य झालं तर आम्हाला आपोआप मान्य होतं. कोणालाही कोणता लायसन घ्यायची गरज पण नाही. म्हणजे फडणवीस आणि शिंदेच्या कॉर्डिनेशन मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. अशी मला अपेक्षा आहे. शिंदे साहेब आणि फडणवीसांच्या कॉर्डिनेशन मध्ये काही प्रॉब्लेम नाही मला दिसत नाही आज तरी दिसत नाही. पण ठीक आहे, सत्तार मला साहेब, दिसत नाही. तुम्ही जेवढं स्पष्ट बोलायचं तेवढं बोलून झालेलं आहे. जी. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही स्पष्ट बोलू शकत नाहीत हेही मला तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय. तर ते समुद्रासारखे शांत आहेत एकनाथ शिंदे. आता तुमच्या या सगळ्या तक्रारींनंतर त्या समुद्रामध्ये काही काय म्हणतात लाटा सळसळून उठतील का हे आपण बघूया, कारण शेवटी ते तुमच्या पक्षाचे नेते आहेत. सध्या तरी तुम्ही जे ठरवलेलं आहे की पक्षाच्या नेत्यांचा आदेश मानून तुम्ही जी बंडखोरी आहे ती मागे घ्यायचं जे ठरवलंय ही तुम्ही गोष्ट ठरवलेली आम्हाला दिसतीये. पण बघूया पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी तुमचं म्हणणं कितपत ऐकून घेतं आणि ही लढाई इथेच संपते का. पण आज तुम्ही मुंबई तकशी बोललात त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.